श्री गुरुदेव दत्त मंडळी. श्रीधर दत्तानंद संजीवा स्वामी अन्नक्षेत्र मंडळ नाझरे वझरे, एकदा सर्वांनी अवश्य त्या ठिकाणी भेट द्या. भरपूर संस्कारक्षम भक्तिसेवा असलेलं हे अन्नक्षेत्र संजीवा कृपांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाझरे वझरे ह्या गावामध्ये मंदिराच्या शेजारी अगदी नजीकच समोर भला मोठा सभामंडप कार्यक्रमासाठी तयार आहे. निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण या ठिकाणी विधी पार पाडू शकतो. तसेच लहान लहान प्राणीही या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला. तसेच संजीवा कृपांच्या या समाधीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये या अन्नक्षेत्राची माहिती आपण पुढे पाहूया. तुमचं नाव सांगा. माझं आप्पा हरी चव्हाण. आप्पा हरी चव्हाण. हा, नाजरा खुद्द नाजरा. हा, म्हणजे आधी नाजरा आणि वजर म्हणते ते. दोन्ही मिळून. हा. बरोबर. इथं अन्नक्षेत्र मंडळ बी आहे का? हा, आणि क्षेत्र पुन्हा केलंय ना. मग वर्षातनं किती वेळा अन्नदान असते? दुसऱ्या वर्षातनं म्हणजे बघा, आपल्यात संकष्टी जेवण असतं. संकष्टी 12 संकष्टी असतात, बर 12 पौर्णिमा असतात, बर 12 अमुष्य असतात, पण तिथला 7-8 जेवण असतात. पुण्यतिथीला 7-8 जेवण वर्षातून. दत्त जयंतीला 8 जेवण असंही ठरलेलंच आहे. बरोबर. आणि हे कार्यक्रम आहे. हनुमान जयंती असते, रामनवमी असते, शनिदेव जयंती असते, काय किंवा संजीव साहेब महाराज पुण्यतिथी असते, आषाढी वारी असते. आषाढी वारीला आषाढी वारीला आमचे 200-250 लोक असतात. बरोबर. आषाढी वारीला आपला रथ आहे. बरोबर. आणि हे लग्न कार्य बी होतं का? लग्न कार्य होतं का? लग्न कार्य होते. बरं. आणि ह्याचं जर कोणाला अन्नदान द्यायचं असेल तर काय? त्याला आधी आमच्याकडे तुम्हाला नोंद करावी. बरं. मग ती कशी नोंदीचा प्रकार कसा म्हणजे? तुम्हाला आम्ही नोंद म्हणजे तुमच्याकडनं थोडं पैसे घ्या, लई काय घ्या. बरं बरं. मग किती लोकांचं म्हणून घ्या. पौर्णिमे जेवण तुम्हाला द्या, तर आधी आम्ही तुमची नोंद करून घ्या. बरं. तुमचा नंबर लागणार त्याचा. असं काय. रथ कुठं आहे तिकडं? रथात बघूया. चल. या जाऊ. ही एटोला माहिती काय? त्याच्यामुळं त्यांच्याकडं हां फारच आपण पंढरपूरला वारीला असं या तिकडे. हां पहिल्यांदा फेरी नाजऱ्यावर मारतो. बरोबर. हां असू दे. राहू दे. असू द्या. राहू दे. मग नाजऱ्याला वर्षातनं पंढरपूर गावात ठरवतो हे. गावातनं वर्षातनं कुठल्या वारी दिवशी काय? पंढरपूरची वारी नेताना एकदा, हां पुन्हा महाराजांची पुण्यतिथी असते पुढल्या महिन्यात. आता मी संजीव महाराजांची संजीव महाराजांची पुण्यतिथी असते. बरं. आणि पुन्हा दत्त जयंतीला एक रथ फिरवतो. हा रथ वर्षातनं 3दा गावात फिरवतो. आषाढी वारीला आषाढी वारीला गावातनं फिरवून पुन्हा वज्रा मार्गाने पुन्हा असं आजनाळ्यावरनं हां एकतपुरावरनं वाकीत मुक्काम असतो. वजर नाझर हे वजर ते पुन्हा आजनाळ आजनाळ ते एकतपूर एकतपुरात चहा पाणी असतं. त्यातनं पुढं आम्ही वाकीत मुक्काम असतो शाळेवर. वाकी शिवणं. मग ते मोहद रोडला जाता का तिकडून ते पंढरपूरचा? त्या रोडने जातो. आणि त्यातनं पुन्हा मग असं सातारा रोड आडवं निघतो खाली. सातारा रोड मोहदात मौदाकडे जात नाही. मग वाकीतनं आडवं खाली कारखान्यातनं खाली निघतो. कारखान कॅनलवरनं कॅनेलवरनं आम्ही खाली जाऊन तुमच्या वाघमड्यात मुक्काम असतो आमचा. बरं. हां वाघमड्या मुक्कामातनं आम्ही त्यातनं पुन्हा मुक्काम करून त्यातनं पुन्हा दीपक आबा शाळा त्याचं ह्याच्यावर हे असतं आमचं ते जेवण असतं. बरोबर. हां फार मग त्यांचं मोठी शेती आहे. हां ते काय गाव ते? आबाचे सोनकती संघ. सोनकती संघ. हां त्यातनं पुढं मग आम्ही वाखरीत जातो. वाखरीत आमच्या पालखीत भेट होती. बरं. हां पालखीच्या वाखरीत भेट झाली. त्यातनं आम्ही पुन्हा मग जाग्यावर येतो. त्याचं आमच्या चोपदारच्या मामाचं एक असं हे आहे, शेती आहे. त्या शेतीमध्ये आमचा मुक्काम असतो. आणि त्यातनं पुन्हा आम्ही त्या बनसोड्यात आमचं चहा पाणी असतं. त्यातनं पुन्हा आप्पा म्हणून एक दुसरा जेवण देतो आम्हाला. तो सरज आहे, बाजरीचा. त्यात जेवण करतो आणि पुन्हा चंद्रभागेत जातो. बरं. चंद्रभागेत ही करून आंघोळ बिंगोळ करून भजन करून पुन्हा शिरदर स्वामी कशी भैरापाशी येतो आम्ही. बरोबर. सेदन स्वामीच्या. हा म्हणजे कुंभार गल्लीत कुंभार घाटाला. हां तत्त येतो. तत्त येऊन भजन करतो. त्यातनं पुन्हा आबाई शाळेवर आमचा मुक्काम असतो. एक म्हणजे 12 सोडून पुन्हा आम्ही खालतो. हे असं येताना हाय असाच मार्ग येताना सांगोलवर येतो. म्हणजे मूळ हायवे ना. मूळ सांगोलला पहिल्यांदा येतो. सांगोलला 3 शिखर आहे. 3-4 ही 4थं शिखर काय? पुन्हा 5वं येणार आहे काय? आता बघा नाही इकडे महाराजाकडे येत नाही शिका. हिथं ही रामाय मूर्ती का इथं? बरोबर. आणि इथं महाराजाची गादी येणार. कुठल्या महाराजांची? संजीव साहेब महाराज. संजीव साहेब. ही मूळ गादी इथं काय येणार काय पुन्हा? मूळ गादी इथंच आणून समजा. बरोबर. किती तारखेला काय कार्य किती दिवस लागतील? आता अधिक महिना झाला आम्ही त्याचं तारीख काढून करणार. दोन्ही काम करून टाकणार. ठीक आहे. ते म्हणजे अहो काम देणं गाय म्हणजे डबल.
हे खोली कशी आपल्या शहर आहे आपले नवरा बायको असो ते हे असो तर राहायला वधूवर पक्ष हा, वधूवर. कायलेचं काय कायले ही वर्षातनं 3 कायले आम्ही फुल्ली एवढ्या करतो, एवढ्या सुद्धा कायले पुरत नाही. दत्त जयंतीला डिसेंबर मध्ये बरोबर बरोबर हे 3 कायले खरी असते. हे किती म्हणजे किती लिटर बसते यात काय त्यात बघा की आता एका कायले तुम्ही माप काढा की किती किलो मटेरियल बसते काय आता काय जर माप काय तसं लई गावत नाही म्हणजे कसं गावत नाही. आपण काय मोजून एक 200-300-400 किलो बसतो एखादा बसता असेल की सहज बसता असेल. मोठं म्हणजे एक टनाईवर माल होतो तिने जास्त होते. टनाईवर 1.5 टन आहे आसपास होय, होय. म्हणजे खीरच बनवता का खीर बनवतो जुन्या पद्धतीनं आपले जुन्या पद्धती म्हणजे एकदा लाडू केलं तो महाराज असताना. हम्म. मग महाराज संजीव संघ असताना लाडू केलं. ती महाराज काय म्हणले, लाडू काय करू नका, लाडू हा प्रसाद नाही. बरोबर आहे खीर सगळ्यातनं गोळा करून आणा, सगळं बनवा आणि सगळ्यालाच वाढा. लाडू करून लाडू तुम्हाला दुकानात सुद्धा हटला सुद्धा एखाद मिळू शकतो. बरोबर आहे हा मग महाराजांनी कोणाची लाडूची पद्धत आणि मागून आणा म्हणून सांगितलं सगळ्याला गोळा करून, किंवा आणून दिलं तर घे. जास्तीत जास्त तुम्ही हे करू नका म्हणून सांगितलं. लक्ष दिलंय गावकऱ्यांनी सुद्धा थोडं थोडं. होय. आता हे खाणेपिणे सफाई केल्या. पूर्ण सफाई केलं काय आता ह्यात झाडं लावणार. बरोबर हे रोज काम चालू आहे का? विद्यार्थी नाही, पोरं खेळतील? खेळायला लागेल असं आहे काय बरोबर तर ते आता झाडं लावून तिकडं मंदिर आहे कशावर पल्याकडे एक दुसरं मंदिर आहे तिकडे त्यांचं ते. असं आहे काय हा. हे रोड कुठं वाजरायला जातोय काय हा रोड वझर आजळण काटेची वाडी हा 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 पुन्हा तुमचा लोटवाडी बरोबर बरोबर हा रोड जातो सर. म्हणजे ती सांगोल बलवडी ही मार्गी सुद्धा जाऊ शकतो ना इकडे बरडोल जातो. हो हाईत रोड जातो. बंधारा पहिला नव्हता, आता तुरंत बंधारा झाला. 95च्या पुढे बंधारा झाला म्हणा थोडक्यात. हे सगळं बंधार आहे कोल्हापूर पद्धतीचं. हा राम राम जरा मुलाखत देतो. मंदिरामध्ये देवाच्या दारामध्ये असे नवीन गाड्या आणल्यानंतर गाडी पूजन करतात. महाराज होते संजय कृपा महाराज होते इथे. बरोबर. मग काय बरं वाटतं का मंदिरात येऊन? मंदिरात आपलं व्यवस्थित चाललंय. बरं वय किती? माझं वय 82 होय 85 आसपास आहे. बरोबर. का आल्यापासून काय तुम्हाला असं म्हणजे काय जाणवतं का कधी? काय जाणवलं काय? जाणवलं घरचं आपलं व्यवस्थित बरं समजा आपलं व्यवस्थित चाललंय. बरं बरं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.